नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. नैना म्हणून तिथे लग्नासाठी कला उभी राहिलेली असते. तेव्हा कला आणि अद्वैतच्या लग्नाचे विधी सुरू होतात. त्यांच्यामध्ये अंतरपाठ असताना सोहम अद्वैतला चिडवत म्हणतो, काय आहे ना दादा, अंतरपाठ बाजूला जरी झाला तरी तुला काय वहिनीचा चेहरा नाही दिसणार. तर अद्वैत म्हणतो, रोहन जरा तू गप्प बसतोस का? हे खूप स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी, जरा मला इथे फोकस करू दे ना प्लीज. सोहम म्हणतो, अरे तेच तर ना, मला काय वाटतंय, तू आधी डायरेक्ट मंगळसूत्र बांधून टाक, म्हणजे तुला डायरेक्ट वहिनीचा चेहरा दिसेल. इकडे कला मात्र खूपच घाबरून गेलेली असते. त्यानंतर गुरुजी मंगलाष्टका सुरू करतात. कला आणि अद्वैतच्या लग्नाचे सोहळे सुरू होतात. तेव्हा सगळेच खूप खुश असताना कला खूप टेन्शन मध्ये असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. संगीता देखील खूप टेन्शन मध्ये असते. त्यानंतर इकडे दुसरीकडे कलाचे बाबा संगीताला विचारतात की ते लोकांनी खोटं का सांगितलंस, कधी बोलली होती तू हा नवस? तर संगीता सांगते, बोलले होते, कवा आणि काय हे मी तुम्हाला नंतर सांगते. मंगलाष्टका सुरू असताना सगळेच त्यांच्या दोघांवरती अक्षता टाकत असतात. सगळेच खूप खुश असतात. अद्वैला तिथे कळलेलंही नसतं की कला उभी आहे म्हणून. तो तिला नैनाच समजत असतो. तर त्यानंतर मंगलाष्टका झाल्यानंतर गुरुजी सांगतात, अंतरपाठ काढून घ्या आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घाला. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये हार घालायला लागतो. पण तेवढ्यात लगेच कला बाजूला होते आणि हार घालू देत नाही. सोहम म्हणतो, बरोबर आहे वहिनीचं, ती अशी कशी तुला थोडी अशी सहज मिळू देणार आहे? अद्वैत व सगळ्यांना जसं वाटत असतं की तिथे काहीतरी मस्तीच सुरू आहे. त्यानंतर इकडे कलाला खूपच टेन्शन आलेलं असल्यामुळे तिला संगीताचं बोलणं आठवत असतं. तर अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये हार घालतो. सगळेच कौतुकाने टाळ्या वाजवतात. गुरुजी कलाला सांगतात, अगं ये मुली, तू आता नवऱ्या मुलाला हार घाल. कला स्वतःशीच म्हणते, आई अंबाबाई, काय करून घेतीयस तू हे माझ्याकडनं? कुंडे अजून नैनाताईला घेऊन का नाही आलीये? कला हार घालत नसते. तर अद्वैत विचारतो, काय झालं, तू माझ्या गळ्यात हार का घालत नाहीयेस? त्यानंतर इकडे दुसरीकडे संगीता स्वतःशीच अंबाबाईला हात जोडत तिला रिक्वेस्ट करत म्हणत असते, अंबाबाई आता सगळं तुझ्याच हातात आहे, तूच सांभाळून घे. काय करू नेमकं काहीच कळना झालंय. हे समजा नीट पार पडन ना? तर तेवढ्यात लगेच माईक मधनं त्यांना आवाज येतो की नवऱ्या मुलाला हार घाल. तर हे ऐकताच संगीताला खूपच टेन्शन येतं. तर कलाचे बाबा विचारतात, अगं संगे मला सांग ना, हे नेमकं काय चाललंय? नैनी अद्वैतरावांना अजून हार का नाही घालत आहे? संगीता म्हणते, नैना नाही तर कला. कलाचे बाबा म्हणतात, आता इथं कलाचं काय आलं? मी विचारतोय की नैनी अजून हार का नाही घालत आहे? तर संगीता सांगते, कारण तिथं नैनी नाही तर आपली कला हाय. संगीताचे हे बोलणे ऐकल्यानंतर कलाच्या बाबाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तिचे बाबा विचारतात, अगं डोक्यावर बिक्यावर पडली की काय? लगीन नैनीच आहे तर तिथे कला कशी असल? तर संगीता त्यांना सांगू लागते, नैनी तयार झाली की नाही हे बघायला मी तिला इथं आले आणि आतमध्ये येऊन बघते तर काय, नैनी इथं नव्हती. मी तिला इकडे तिकडे लय हुडकण्याचा प्रयत्न केला, पण मला फक्त एक चिठ्ठी गावली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की मम्मी मला माफ कर, मला हे लगीन मान्य नाही, म्हणून मी इथं निघून जाते. मला काय करू काही सुचत नव्हतं. मला याचा खूप मोठा धक्का बसला, म्हणून मी स्वतःला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मी फास गळ्यात अडकवला बी होता, पण तेवढ्यात माझ्या काजूनं आणि कलेने मला वाचवलं. मला काय करू काहीच सुचत नाहीये. मी कलेला विनंती केली, तिच्यासमोर हात जोडले की मला वाचव, तूच आता बोल्यावरती उभी राहा. ती नाही म्हणली, पण मी लई तिला विनंती केली. मग मी कलेचे पाय धरले. मी तिला म्हणलं, तू नाही म्हणलंस तर मी आणि तुझे बाबा जीव देऊ. म्हणून मग आपली कला लग्नाला उभी राहण्यासाठी तयार झाली. त्यानंतर इकडे दुसरीकडे कला काय अद्वैतला हारच घालत नसते. तर आबा स्वतःशीच म्हणता, अंबाबाई हे काय चाललंय? तू जे काही करशील ते आमच्या भल्यासाठीच करशील हे आम्हाला माहिती आहे. इकडे सगळेच कलाला विचारत असतात की नेमकं काय झालंय, तू हार का नाही घालत आहेस? अद्वैत कलाच्या खाली वागतो आणि म्हणतो, नाही ना, तू घाल मला आता हार. आणि कला लगेच अद्वैतच्या गळ्यामध्ये हार घालते. सगळेच टाळ्या वाजवतात. तर तो आवाज पाहता संगीता म्हणते, लागलं, आपल्या लेकीचं लगीन लागलं. तर इकडे दुसरीकडे कलाचे बाबा संगीतावरती सोडत म्हणतात, संगे गप बस, तुला कळतंय का तू काय केलंयस ते? आज तू जे काही केलंस त्याला माफी नाहीये. इकडे दुसरीकडे मुक्ता कलाला सांगू लागते की नाही ना, अजिबात टेन्शन नको घेऊ, मला तुझी मनस्थिती समजू शकते, पण हे जे काही घडतंय ना तो त्याचा प्लॅन आहे. त्याचं सगळं काही आधीच ठरलेलं असतं. आपण फक्त मोकळ्या मनाने ते स्वीकारायचं असतं आणि तेच कर. बाकी तुला खरं सांगू का, त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. कारण बघ ना, आत्ता इतक्या लोकांसमोर त्याने स्वतःहून मान झुकवली तुझ्या समोर. मुक्ता सागरकडे पाहत म्हणते, स्वतःचा इगो बाजूला ठेवून प्रत्येक पुरुषाला बायकोला आदर देणं जमतंच असं नाही. तेवढ्यात मुक्ताला फोन येतो आणि मुक्ताला फोनवरती समजतं की सईची तब्येत बिघडली. तर सागर आणि मुक्ता
अद्वैत नैनाला म्हणजेच कला आणि अद्वैतला मॅरिड लाईफच्या शुभेच्छा देतात आणि तिकडनं निघून जातात. इकडे त्या पदराच्या आड कलाला फक्त एकच प्रश्न पडलेला असतो की नैनाताई तू कुठे आहे आणि लवकर घरी ये. त्यानंतर इकडे दुसरीकडे नैना आणि राहुल दोघीही गाडीत बसण्यासाठी चाललेले असतात. तेवढ्यात तिथे काही माणसं बसलेली असताना ते नैनाला पाहत तिला चिडवत म्हणतात की लग्न करण्यासाठी आलेले दिसतायत वाटतं. नवरी बघ कसली भारी आहे. आणि दुसरा माणूस म्हणतो मी तर लग्न करण्यासाठी तयार आहे. तर त्यातला एक माणूस विचारतो की रेडीमेड नवरा आहे, करणार का लग्न? त्या लोकांचं हे बोलणं ऐकल्यानंतर राहुलला तर खूपच राग येत असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे काजल आणि तिचे फ्रेंड सगळेच तिला शोधत असतात. काजलला नैना कुठेच सापडत नाही तर ती खूप टेन्शनमध्ये असते. तर काजलचा फ्रेंड तिला समजावून सांगतो की तू अजिबात टेन्शन नको घेऊ, सापडेल ती. काजल म्हणत असते ती मला नेहमीच त्रास देते. हॉलवरती काय सिच्युएशन असेल, तिची काय सिच्युएशन असेल, काहीच टोटल लागत नाहीये. तिचा फ्रेंड म्हणतो काजल टेन्शन नको घेऊ, आपण तिला जाऊन शोधूयात. ते तिला शोधण्यासाठी निघायला लागतात. पण तेवढ्यातच लगेच काजलला नैनाचं पडलेलं पेंडल दिसतं. तर लगेच काजलला समजतं की हे पेंडल नैना दिदीचंच आहे. काजल विचार करते म्हणजे आपण करेक्ट जातोय, नैना दिदी इथेच आहे. ते दोघे लगेच गाडीवरती बसतात आणि पुढे त्यांना शोधण्यासाठी जाऊ लागतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे राहुल त्या मुलांकडे येतो आणि त्याने विचारतो काय रे छेडताय का तुम्ही तिला? तर राहुल सांगतो ती माझी होणारी बायको आहे आणि त्या माणसाच्या जोरात कानाखाली मारतो. राहुल त्या तिघांच्या देखील जोरजोरात कानाखाली मारतो आणि म्हणतो हे बघ माझी होणारी बायको आहे, सॉरी म्हणचल वहिनीला. तर सगळेच नैनाच्या समोर येतात आणि तिला सॉरी म्हणतात. तर ते तिघेही तिकडनं निघून जातात. तर राहुल लगेच नैनाला म्हणतो नैना तुझ्याशी असं वागलेलं मी नाही सहन करू शकत. त्यानंतर इकडे दुसरीकडे कलाचे बाबा संगीतावरती ओढत म्हणतात तू दरवेळी त्या पुरीला किती करायला लावणार आहेस, ती तुझा शब्द पाळण्यासाठी किती करते तुझ्यासाठी. अगं संगे तिच्यासोबत काय केलंस तू हे? तुला काय वाटलं ते चांदेकर तिला सुखासुखी संसार करू देतील? तर संगीता म्हणते ती चांदेकर म्हणजे लई चांगली माणसं आहेत. तर कलाचे बाबा म्हणतात अगं डोकं बिकं फिरलं की काय तुझं? नैनीशी लगीन लागतंय म्हणून ते सगळे खूप खुश आहेत. जेव्हा कळल तेव्हा नेमकं काय होईल याचा विचार तरी केला का? आज तू तुझी हद्द केली आणि कलाला तरी तिची इच्छा नसेल तिथं संसार का करावा? अगं आई आहेस का कोण आहे तू? स्वतःच्या हट्टापायी पोरीच्या भविष्याचा विचार सुद्धा नाही आला का मनात? स्वतःच्या श्रीमंतीच्या हट्टापायी माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावायला निघालीस तू. ते काही नाही, मी हे लग्न आत्ताच थांबवणार आहे. तर संगीता लगेच कलाच्या बाबांना थांबवते. अहो असं नका करू. तुम्हाला काय वाटतंय की कलाला मला तिथं पाठवताना आनंद वाटतोय का? नाही हो, पण आता आपण हे लग्न नाही मोडू शकत. कलाचे बाबा म्हणतात ज्या पोरीनं तुझ्या सुखासाठी वाटतेल ते केलं तिला आता मी हे सहन नाही करू देणार. सोड तू माझा हात. कलाचे बाबा तिकडनं जायला लागतात. तर संगीता लगेच मागणं ओढत म्हणते तुम्ही जर आत्ता जर गेलात आणि जर त्यांना सांगितलं तर आपण रस्त्यावरती येऊ. अहो हे लगीन करण्यासाठी मी आपलं घर गहाण ठेवलंय. संगीताचे हे बोलणं ऐकताना कलाच्या बाबांना तर मोठा धक्काच बसत असतो आणि संगीता देखील अपसेट होत खूप रडत असते. त्यानंतर इकडे ती प्रेसवाली बाई राहुलला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. पण राहुल काय फोन उचलायलाच तयार नसतो. कारण राहुल तिला बोललेला असतो की इथे खूप धमाकेदार बातमी आहे. तेच विचारण्यासाठी ती मुलगी त्याला फोन लावत असते. इकडे कलाचे बाबा म्हणजेच दिनकर खूपच रडत असतो आणि संगीता देखील म्हणत असते की जर लगीन मोडलं तर आपण रस्त्यावरती येऊ. हे लगीन मोडलं तर आपण कुठं बी तोंड दाखवण्याच्या जायकीचे नाही राहणार. थोडा विचार करा, आपल्या 3-3 लेकींची लग्न व्हायची आहे, काजूचं शिक्षण आहे. आपल्याला जीव देण्याऐवजी दुसरा पर्याय नाही राहणार. आपल्याला कलाची काळजी आहे म्हणून म्हणते की हे लग्न नका मोडू. त्यानंतर गुरुजी कन्यादानाच्या विधीसाठी आईवडिलांना बोलवतात. दिनकर लगेच संगीताला म्हणतो कन्यादान हे खूप पुण्याचं काम असतं. माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध हे लग्न होत असताना मी हे नाही करू शकत. ती नैनी मांडवातनं पळून गेलीये, आता नाही येणार ती परत. संगीता आणि दिनकर तिथे कन्यादानासाठी येत नसतात. तर प्रदीप त्यांना नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे येतो. इकडे प्रदीप दिनकरला म्हणत असतो कन्यादानाच्या वेळी मी तुमची अवस्था समजू शकतो. एका मुलीला दुसऱ्याच्या हातात देणं म्हणजे काय असतं हे मला माहिती आहे. तुम्ही तुमच्या मुलीची अजिबात काळजी करू नका. आमच्या घरात ती अगदी सुखात राहील, हा शब्द आहे माझा. तर संगीता म्हणते अहो आता व्याई स्वतः इथे आलेत म्हणल्यानंतर घाबरताय कशाला? चला कन्यादानासाठी. तर दिनकर यावरती विचार करतो आणि कलाचं कन्यादान करण्यासाठी इथे मंडपात येतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी मंगळसूत्र घालण्याचे विधी सुरू करतात. तर अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला लागतो. तर कला लगेच तिच्या डोक्यावरचा पदर काढून घेते. तिथे समोर कलाला पाहिल्यानंतर अद्वैतच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.